एक मोठी बातमी आणखी मराठा आरक्षणासंदर्भातली आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आता ओबीसी बांधव देखील आक्रमक झालेत। जालन्यात ओबीसींचा रास्ता रोको पाहायला मिळतोय। ओबीसी बांधवांकडून धुळे सोलापूर रास्ता रोको करण्यात आलाय। जालन्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। एकीकडे मराठा आरक्षणासाठी वातावरण तापलेलं असतानाच ओबीसी बांधवांकडून देखील आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय। आरक्षणाला धक्का नको ही खरं तर प्रमुख मागणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यासाठी जालन्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। ओबीसी बांधवांकडून धुळे सोलापूर रस्ता रोको करण्यात येतोय। जालन्यात ओबीसींनी रास्ता रोको केल्याचं पाहायला मिळालंय। आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव देखील आक्रमक झालेत। ओबीसी बांधवांसाठी उपोषणही केलं जातंय। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सध्या संपर्कात आहेत। अक्षय, ओबीसी बांधव देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय अधिक तपशील? आपण जर पाहिलं तर आज लक्ष्मण हाके जे आंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आमरण उपोषण करताय। आज त्यांच्या आपण उपोषणाचा 6वा दिवस आहे। त्यांनी 2 दिवसापूर्वी पाण्याचा त्याग देखील केलेला होता, त्यामुळे त्यांची प्रकृती कुठेतरी ढासळताना आपल्याला पाहायला मिळत होती। आज त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर विनंतीनुसार 1 घोट पाणी प्यायलेले आहे। मात्र कुठेतरी सरकारकडनं दुर्लक्ष होतंय। इकडे मराठा समाजाच्या आंदोलनाला उपोषणाला सरकारच्या मंत्र्यांची रांग लागते आणि ओबीसीकडे दुर्लक्ष सरकारचं होत असल्याची भावना जी आहे ती ओबीसी आंदोलकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी सध्या आंतरवालीच्या वडीगोद्री जिथं सोलापूर धुळे जो महामार्ग आहे तो अडवून धरलेला आहे आणि रस्ता रोको सध्या सुरू आहे। अगदी अक्षय, जालना आणि बीडमधून देखील मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। हा रास्ता रोको कुठून कुठपर्यंत करण्यात येतोय आणि सध्या वातावरण काय? खरं तर आपण जर पाहिलं तर बीड मधून मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या आहेत ते काल दाखल वडीगोद्रीमध्ये झालेले त्या ओबीसी बांधवांच्या आज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव जे ते वडीगोद्रीमध्ये दाखल झाले। वडीगोद्री फाट्यावर सध्या हा रस्ता रोको सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील आता तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे। कुठेतरी ओबीसी बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या आक्रमक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी सरकार आमच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील इथली ओबीसी बांधव करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लक्ष्मण हाकेंचा एकीकडे उपोषण सुरू आहे, आजचा 6वा दिवस आहे। दुसरीकडे ओबीसी बांधव मात्र आता रस्त्यावर उतरलाय, आक्रमक झालाय। धुळे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आलाय, रास्ता रोको करण्यात येतोय। ओबीसींचा आक्रमक पवित्रा यावेळी पाहायला मिळालाय। मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय। जालन्यातील ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन हाकेंनी पाण्याचा 1 घोट घेतलाय। मात्र आजचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। ओबीसी बांधवांकडून धुळे सोलापूर रास्ता रोको करण्यात येतोय। जालन्यात ओबीसींचा रास्ता रोको सुरू आहे। आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव देखील आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे।